कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्याच दिव्यांगांची संजय गांधी पेन्शन योजना ज्यांना लागू आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांची बँक खाती ही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड या बँकेमध्ये आहेत। आणि या आजच्या 1 नोव्हेंबर 2025 रोजी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूरमार्फत एक सूचना जारी करण्यात आलेली आहे की ज्या लाभार्थ्यांचे किंवा ज्या खातेधारकांचे खाते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये आहेत त्यांनी KYC पूर्तता पूर्ण करण्याचे जाहीर निवेदन प्रसिद्ध झालेले आहे। या निवेदनात असे म्हटले आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेच्या खातेदारांनी आपला ग्राहक ओळख कागदपत्राची KYC कागदपत्राची बँकेच्या संबंधित शाखेत पूर्तता करणे बंधनकारक आहे। तसेच ग्राहकांच्या जोखीम वर्गीकरणानुसार ठराविक कालमर्यादेनंतर पुन्हा KYC पूर्तता करणे बंधनकारक आहे। म्हणजे यापूर्वी तुम्ही KYC पूर्ण केली असेल तर आजच्या ह्या निवेदनानुसार पुन्हा KYC म्हणजे पुन्हा KYC करणे बंधनकारक आहे। KYCसाठी खालील नमूद केलेली कागदपत्रे आवश्यक आहेत। ओळखीबाबत सत्यता पडताळून घेण्यासाठी दस्तऐवज आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, कामाच्या ठिकाणचे ओळखपत्र, विद्यार्थी ओळखपत्र, शासकीय ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड इत्यादीपैकी कोणत्याही एक दस्तऐवजाची झेरॉक्स प्रत या ठिकाणी आवश्यक आहे। रहिवासी सत्यता पडताळणीसाठी लागणारी दस्तऐवज आधार कार्ड, वीज बिल, मालमत्ता कर, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, रहिवासी भाडे करारनामा, नरेगा जॉब कार्ड, सार्वजनिक प्राधिकाऱ्यांचा दाखला इत्यादीपैकी कोणतीही एक दस्तऐवजाच्या झेरॉक्सची प्रत या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे। ग्राहकांच्या बँकिंग व्यवहार करण्यासाठी KYC पूर्तता कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असून अर्थ मंत्रालय, भारत सरकार व आयकर विभाग यांच्या सूचनानुसार ग्राहकांनी बँकिंग व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे। ग्राहकांच्या जोखीम वर्गीकरणानुसार ठराविक कालमर्यादेनंतर पुन्हा KYC करावयाचे आहे। ग्राहकांना नम्र आवाहन करण्यात येते की त्यांनी बँकेच्या शाखेत KYC करून बँकेत सहकार्य करावे। बँकेचे जे ग्राहक KYC पूर्ण करणार नाहीत त्या ग्राहकांची खाती गोठविण्यात येणार असून या ग्राहकांना त्यांच्या खात्यावर व्यवहार करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी। अशा प्रकारचे निवेदन आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूरमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। माझी दिव्यांग बांधवांना विनंती आहे की बऱ्याच दिव्यांगांची कोल्हापूरमध्ये या बँकेमध्ये जर सेविंग खाते असेल किंवा कोणत्याही प्रकारचे खाते असेल आणि त्या खात्यावर आपले वैयक्तिक व्यवहार किंवा लाभाचे व्यवहार किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, संजय गांधी पेन्शनचा लाभ घेण्यासाठी जर तुम्ही हे बँक खाते वापरत असाल तर आपण तात्काळ जाऊन या 8 दिवसामध्ये बँकेत KYC करण्यात यावी। KYCमध्ये आपण त्या दिव्यांगांनी स्वतः त्या बँकेमध्ये जाणे आवश्यक असून त्या ठिकाणी त्यांच्या पोर्टलवर किंवा त्यांच्या टॅब किंवा वेब कॅमेरामार्फत बँकेच्या फेस रीडिंग केली जाते। म्हणजे आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला तिथे चेहऱ्याचा व्हिडिओ करण्यात येतो, आपल्याला डोळे उघडझाप करण्यास सांगण्यात येते आणि त्यानंतर ते जर आपला फोटो त्या ठिकाणी अपलोड होऊन ती KYC पूर्ण होते। सोबत आपल्याला या आत्ता जे मी सांगितलं त्या पुराव्यांची म्हणजे ओळखीबाबतचा पुरावा व रहिवासी सत्यता पडताळणी पुरावा याची कागदपत्रे त्या ठिकाणी द्यावी। मग ती KYC पूर्ण होते। KYC पूर्ण झाल्यानंतर 24 तासामध्ये आपले बँक खाते ॲक्टिव्ह होऊन आपल्या खात्यावरील व्यवहार सुरू होतात। दिव्यांगांसाठीच्या अशा प्रकारच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।